हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमी मध्ये। बाळांनो, आपण आजच्या लेक्चर मध्ये जे मुलं सेकंड इयर मधून थर्ड इयरला गेले आहेत आणि ज्यांचं आता 5th सेमिस्टर आहे, तर अकॉर्डिंग टू के स्कीम प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये 5th सेमिस्टरला नेमके कोणकोणते सब्जेक्ट्स आहेत आणि कोणत्या सब्जेक्टला किती वेटेज आहे मार्कांचं ते आपण इथे समजून घेणार आहोत। तर चला मग मुलांनो पाहूयात। प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये सेमिस्टर 5th या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिसतोय। या टेबल मध्ये बाळांनो सर्वच्या सर्व अकॉर्डिंग टू के स्कीम सर्व सब्जेक्ट दिसतात। हा टेबल पहिले समजून घेतला पाहिजे। टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर आहे, सेकंड कॉलम मध्ये सब्जेक्टचे नाव आहेत बाळांनो, इथे सब्जेक्ट्स आहेत। ॲब्रिव्हिएशन कोड म्हणजे सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी दिसतोय। कोर्स टाइप तुमचा डिप्लोमा आहे, कोर्स कोड म्हणजे सब्जेक्टचा कोड आहे बाळांनो हा। या ठिकाणी लर्निंग स्कीम आहे त्या सब्जेक्टची। त्यानंतर बाळांनो या ठिकाणी क्रेडिट्स दिलेले आहेत, त्या सब्जेक्टचे क्रेडिट्स म्हणजे त्या सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स। त्यानंतर इथे पेपरचा ड्युरेशन दिलेला आहे। या ठिकाणी थेरी असेसमेंट, इथे प्रॅक्टिकल असेसमेंट, इथे लर्निंग असेसमेंट दिलेलं आहे आणि टोटल मार्क्स शेवटच्या कॉलम मध्ये दिलेले आहेत। चला तर मग एक एक सब्जेक्ट समजावून घेऊया। इथे जर पाहिलं तर पहिला सब्जेक्ट जो दिलेला आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं या ठिकाणी दिलेलं आहे। इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेम टू सेम हाच सब्जेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंगला सुद्धा आहे। ठीक आहे, गरज पडल्यास आपण याचे सुद्धा क्लासेस घेणार आहोत गरज पडल्यास। इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग, तर इमर्जिंग ट्रेंड्स पाहतो या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन कोड आहे ETM, सब्जेक्टचा कोड आहे 315363। या सब्जेक्टचे जे क्रेडिट्स आहेत बाळांनो ते आहेत 1। या सब्जेक्टला 1 क्रेडिट आहे। 30-70 पॅटर्न आहे, 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट, त्याचा अवरेज इथे येणार आउट ऑफ 30। 75 मार्कची ऑनलाईन एक्झाम असणार आहे बाळांनो आणि ती ऑनलाईन एक्झामचा पेपर ड्युरेशन आहे 1.5 आवर्स, म्हणजे 1.5 तासांची ऑनलाईन एक्झाम होणार नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये 2025 मध्ये। 30+70 असा 100 मार्क्स आहेत मॅक्सिमम या सब्जेक्टला आणि 100 आउट ऑफ 40 मार्क्सला मिनिमम पासिंग मार्क्स आहेत। म्हणजे या सब्जेक्ट मध्ये पास व्हायचे तर मिनिमम 40 मार्क्स हवेत, 30 आणि 70 मिळून असा टोटल हा सब्जेक्ट 100 मार्क्सचा आहे। मीन्स या सब्जेक्टला प्रॅक्टिकल नाही, काही प्रमाणात म्हणजे सबमिशन पण नाही, थोडंफार सब्जेक्ट टीचर देऊ शकतात, तर प्रॅक्टिकल असेसमेंट आणि लर्निंग असेसमेंट नाही। 100 मार्कचा सब्जेक्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग। हा सब्जेक्ट का बरं के स्कीम मध्ये ऍड केला बरं बाळांनो? यासाठी ऍड केला की जेव्हा तुम्ही डिप्लोमा पास आउट होणार आहे किंवा जेव्हा तुम्ही थर्ड इयरला आहे तर तुम्ही तुमच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज कुठे कुठे आहेत हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावं, म्हणून त्यासाठी त्यांनी हा सब्जेक्ट के स्कीम मध्ये ऍड केला। नेक्स्ट सब्जेक्ट आहे प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट। बरं, या सब्जेक्टचा ॲब्रिव्हिएशन फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे POM। या सब्जेक्टचा कोड आहे 315368। या सब्जेक्टचे क्रेडिट्स आहेत 2 क्रेडिट आहे या सब्जेक्टला बाळांनो। पेपरचं ड्युरेशन आहे 3 आवर्स। 30-70 पॅटर्न आहे, 2 युनिट टेस्ट होणार 30 मार्कच्या, 70 मार्कची एक फायनल रिटर्न एक्झाम होणार बाळांनो। या ठिकाणी असे 30+70 100 मार्क्स आहेत बाळांनो। 100 मार्काची परीक्षा होणार बाळांनो, 30 युनिट टेस्ट आणि 70 मार्कची फायनल रिटर्न एक्झाम। फायनल रिटर्न एक्झामचा पेपर ड्युरेशन आहे 3 तासांचा, 3 आवर्स। 3 तासात 70 मार्क्सचे रिटर्न एक्झाम नेहमीप्रमाणे। 30+70 100 मार्क्स मॅक्सिमम आहे या सब्जेक्टचे रिटर्न मध्ये आणि 40 मार्क्स आहे मिनिमम पासिंग मार्क्स आहेत या सब्जेक्ट मध्ये। नंतर बाळांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, म्हणजे याला एक प्रॅक्टिकल ओरल असणार आहे छोटीशी। आणि असा सब्जेक्ट जो आहे हा जो POM सब्जेक्ट आहे हा टोटल 30+70+25 असा 125 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे टोटल। मग तुम्हाला हा सब्जेक्ट टोटल 125 मार्क्स साठी आहे। 30 मार्कची युनिट टेस्ट होणार 2 आणि एक फायनल रिटर्न एक्झाम होणार आणि प्रॅक्टिकल ओरल पण होणार 25 मार्कची। त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे बाळांनो तो आहे टूल इंजिनिअरिंग, शॉर्ट फॉर्म आहे TEN। ठीक आहे, या सब्जेक्टचा कोड आहे 315369। या सब्जेक्ट साठी सुद्धा क्रेडिट्स आहेत बाळांनो 2। बरं, 30-70 पॅटर्न आहे, 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होणार, त्याचा अवरेज इथे धरला जाणार। 70 मार्कची फायनल रिटर्न एक्झाम होईल नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये। 75 मार्कच्या रिटर्न एक्झाम साठी पेपर ड्युरेशन आहे 3 आवर्स, 3 तासांची रिटर्न एक्झाम होणार नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये फायनली। 30+70 100 मार्क्स आहेत टोटल आणि मिनिमम पासिंग मार्क्स आहेत 40 मार्क्स। 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं बाळांनो या ठिकाणी मॅन्युअल कम्प्लिशन मीन्स सबमिशन
आणि इंटरनल असेसमेंट नाही. असा सब्जेक्ट 30+70+25+25 असं 150 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. तर या म्हणजे थोडक्यात काय की टूल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट सगळ्यात जास्त मार्क्सला आहे तुम्हाला बाकीच्या सब्जेक्टच्या तुलनेत. या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे. ठीक आहे, टूल इंजिनिअरिंगला. नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे बाळांनो तो सेमिनार प्रोजेक्ट आणि इनिशिएशन कोर्स. लास्ट इयर थर्ड इयर मध्ये तुम्हाला सर्वांना माहिती की एक प्रोजेक्ट असतो, 4 विद्यार्थ्यांनी मिळून एक ग्रुप तयार केला जातो. त्यामध्ये एक लीडर असतो, बाकीचे ग्रुपमेट्स असतात आणि तुम्हाला एक प्रोजेक्टचा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. त्या प्रोजेक्टचं 70% वर्क या 5th सेमिस्टर मध्ये करावं लागतं आणि पूर्ण सेमिस्टरचं मॉडेल असेल, राहिलेलं 30% वर्क असेल ते सेकंड सेमिस्टर मध्ये कॅरी आउट केलं जातं. तर ते या ठिकाणी करायचंय म्हणजे सेमिनार घ्यायचं, त्याच्यावर एक प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचंय. या सेमिनार आणि प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्सचा शॉर्ट फॉर्म आहे SPI. सब्जेक्टचा कोड आहे 315003. ठीक आहे, यामध्ये याचे जे क्रेडिट्स आहेत ते आहेत 1. याला या सब्जेक्टला टोटल क्रेडिट 1 आहे. याला 30 मार्कची युनिट टेस्ट नाही, 75 मार्कची रिटर्न एक्झाम नाही, फक्त 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं थोडंसं सबमिशन आणि हे 25 मार्क जे ते तुम्हाला दिले जाणार आहेत तुमच्या प्रेझेंटेशनवर की तुम्ही प्रोजेक्ट नेमका कसा सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये काय इनिशिएटिव्ह आहे, नवीन नवीन काय त्या प्रोजेक्टमध्ये, त्या प्रोजेक्टचं रिप्रेझेंटेशन तुम्ही कसं केलं, सेमिनार कसा दिला, म्हणजे पीपीटी तयार करून तुम्हाला त्याच्यावर सेमिनार द्यायचा आहे. असा हा टोटल 50 मार्कचा सब्जेक्ट आहे सेमिनार प्रोजेक्ट अँड इनिशिएशन कोर्स. बाळांनो याच्यामध्ये अजून एक हे सुद्धा आहे बरं का, 25 मार्कचं हे पण असणार आहे. जे तुमचे प्रोजेक्टचे गाईड आहेत ते तुम्हाला 25 मार्कसाठी एक हे देणार आहे, इंटरनल असेसमेंट देणार आहे. मग 25+25+25 असं 75 मार्कचा हा सब्जेक्ट आहे सेमिनारचा प्रोजेक्टचा. त्यानंतर 5वा जो सब्जेक्ट आहे तो आहे CNC प्रोग्रामिंग. CNC प्रोग्रामिंगचा शॉर्ट फॉर्म आहे CNP. ठीक आहे, या सब्जेक्टचा कोड आहे 315010. या सब्जेक्टसाठी क्रेडिट बाळांनो 2 क्रेडिट्स आहेत बरं का बाळांनो. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट आहे, 25 मार्कचं थोडंसं सबमिशन असेल. इंटरनल असेसमेंट नाही, 30 मार्कची आणि 70 मार्कची रिटर्न एक्झाम नाही. असा 25+25 50 मार्कचा सब्जेक्ट आहे CNC प्रोग्रामिंग. नेक्स्ट सब्जेक्ट आहे तो बाळांनो इंटर्नशिप. टोटल 12 वीक्स साठी इंटर्नशिप असणार आहे, 12 आठवड्यांची इंटर्नशिप. शॉर्ट फॉर्म आहे ITR. सब्जेक्ट कोड आहे 315004. तर या सब्जेक्टसाठी टोटल क्रेडिट्स आहेत बाळांनो 10. सगळ्यात जास्त क्रेडिट या सब्जेक्टला आहे बिकॉज हे एक प्रॅक्टिकल नॉलेजचा सब्जेक्ट आहे. तुम्हाला कुठली तरी एक साईट म्हणजे कंपनी वगैरे किंवा काहीतरी दिलं जाईल आणि तिथे जाऊन तुम्हाला 12 आठवडे जे जे काही झालं ते सर्व लिहायचंय. त्यासाठी तुम्हाला एक बुक पण देतात, ते बुक तुम्हाला कंप्लीट करायचंय, मॅन्युअल म्हणतो आपण त्याला. तर 100 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट असणार आहे त्यावर आणि 100 मार्कचं ते बुक सबमिशन असणार आहे. असा 100+100 200 मार्कचा सब्जेक्ट आहे इंटर्नशिपचा. 6 सब्जेक्ट झाल्यानंतर 7वा सब्जेक्ट जो आहे तो इलेक्टिव्ह असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट आहेत, प्रोसेस इंजिनिअरिंग, प्रोजेक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, मटेरियल हँडलिंग सिस्टीम. हे 3 सब्जेक्ट आहेत. यातला एक सब्जेक्ट तुम्हाला चूज करायचा आहे. आता इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला स्वतःला चूज करायला कॉलेज देणार नाही. कॉलेज 3 पैकी कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला देऊन टाकेल आणि सर्वांना तोच सब्जेक्ट राहील. ठीक आहे, या सब्जेक्टमध्ये हा रिस्पेक्टिव्ह त्याचा काय शॉर्ट फॉर्म आहे बाळांनो. या ठिकाणी सब्जेक्टचे कोड दिलेले आहेत नेहमीप्रमाणे. लर्निंग स्कीम तर टीचर करता दिलेली आहे. या सब्जेक्ट इलेक्टिव्ह सब्जेक्टला टोटल क्रेडिट्स आहेत 2. परत याची सुद्धा रिटर्न एक्झाम आहे, त्यासाठी पेपर ड्युरेशन आहे 3 आवर्सचा, 3 तासांची रिटर्न एक्झाम असेल. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट त्याचा अवरेज इथं धरला जाईल आउट ऑफ 30. 70 मार्कची रिटर्न एक्झाम असणार आहे फायनली. 30+70 100 मार्क्स असणार आहे या सब्जेक्टला मॅक्सिमम. आणि आउट ऑफ 100 40 मार्क्सचं मिनिमम मार्क्सला पासिंग आहे, म्हणजे 40 मार्कांना पासिंग आहे नेहमीप्रमाणे. 25 मार्कचं प्रॅक्टिकल असेसमेंट, 25 मार्कचं थोडंसं सबमिशन असेल. असा टोटल हा सब्जेक्ट 30+70+25+25 150 मार्कचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. मग आता बाळांनो तुम्ही पाहू शकता असे टोटल 7 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी आहेत. 7 सब्जेक्ट आहेत. या 7 सब्जेक्ट मध्ये हा सब्जेक्ट POM हा सब्जेक्ट टूल इंजिनिअरिंगचा आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट या 3 सब्जेक्टची रिटर्न एक्झाम तुम्हाला आहे आणि त्याचे युनिट टेस्ट आहे 30 मार्कच्या 2. नंतर इमर्जिंग ट्रेंड्स हा सब्जेक्ट पूर्णतः ऑनलाईन आहे, त्याची फायनल एक्झाम ऑनलाईन होणार आहे. युनिट टेस्ट ही त्याची ऑनलाईन होऊ शकते, ऑफलाईन होऊ शकते, कम्प्लिटली सब्जेक्ट टीचरवर डिपेंड आहे. हे जे 3 सब्जेक्ट आहेत सेमिनार, CNC आणि इंटर्नशिप, या 3 सब्जेक्ट मध्ये तुम्हाला त्याच्यावर रिटर्न एक्झाम नाही, युनिट टेस्ट नाही, फक्त प्रॅक्टिकल असेसमेंट आणि थोडंसं सबमिशन.
ओके. आणि बाळांनो हा एक सब्जेक्ट आहे इलेक्टिव्हचा, तो सुद्धा रिटर्न एक्झाम वाला आहे. म्हणजे असे तुम्हाला रिटर्न एक्झामचे 3 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट, टूल इंजिनिअरिंग आणि इलेक्टिव्ह, या 3 सब्जेक्टचे आपण क्लास घेणार आहोत. हे जे 3 सब्जेक्ट आहेत 1, 2, 3, या 3 सब्जेक्टचे आपण क्लास घेणार आहोत फॉर प्रोडक्शन डिपार्टमेंट. महालेज अकॅडमीमध्ये या 3 सब्जेक्टचे क्लासेस होतील, आयदर ऑफलाईन ऑनलाईन. ठीक आहे. अहिल्यानगरमध्ये क्लासेस होतील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या समोरच. बरं बाळांनो, यामध्ये हा जो सब्जेक्ट आहे इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, याचे क्लास घेण्याची गरज पडली विद्यार्थ्यांनी मला जर त्या संदर्भात रिक्वेस्ट केली तर त्या सब्जेक्टचा मी क्लास घेणार आहे. ज्यांचं ऑटोकॅड राहिलेलं आहे त्यांनी नक्कीच या सेमिस्टरला ऑटोकॅड कंप्लीट करून घ्यावा. अत्यंत कमी फी मध्ये ऑटोकॅड कोर्स आपण प्रोव्हाइड करतो. ऑटोकॅड कोर्स संपल्यानंतर आपण त्यांना सर्टिफिकेटही प्रोव्हाइड करतो. तर असे आपण क्लासेस घेणार आहोत ऑटोकॅडचे, इमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, या POM चे, टूल इंजिनिअरिंगचे आणि या इलेक्टिव्ह सब्जेक्टचे. चला तर मग तुम्हाला नक्कीच संपूर्ण स्कीम, के स्कीम 5th सेमिस्टर करता, प्रोडक्शन डिपार्टमेंट करता समजली असेल. या पेजचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. आता आपण इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण वेगवेगळ्या सब्जेक्टचे क्लासेस स्टार्ट करणार आहोत. ज्या त्या रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस पहिल्या लेक्चरमध्ये पूर्ण एक्सप्लेन केला जाईल. चालेल, भेटूयात मुलांना नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.